ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराने मनुष्याला जाता जाता दोन महान शस्त्र दिलेले आहेत आणि या दोन महान शस्त्राच्या सहाय्याने मनुष्य त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटावरती विजय मिळवू शकतो। मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मार्ग कुठला निवडावा किंवा जीवन जगत असताना योग्य तो पर्याय कशा प्रकारे निवडावा, त्यासाठी आपल्याला दोन शस्त्र देत आहे। आणि हे दोन शस्त्र इतके पॉवरफुल आहेत, इतके महत्वाचे आहेत की जर आपण त्या शस्त्राचा योग्य प्रकारे वापर केला, जर आपण या दोन शस्त्रांना आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान दिलं, तर नक्कीच आपलं जीवन अधिक भक्कम होणार आहे। आणि हे जीवन जगत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं संकट आलं, कुठल्याही प्रकारची अडचण आली, तरी सुद्धा या शस्त्राच्या सहाय्याने आपल्याला आधार मिळणार आहे। आपल्याला योग्य ती दिशा परमेश्वर दाखवणार आहे। हे शस्त्र म्हणजेच पवित्र शास्त्र, देवाचं वचन। आणि दुसरं शस्त्र म्हणजेच जपमाळेची रोजरी, पवित्र रोजरी। हा देवाचा शब्द म्हणजेच परमेश्वराचा जीव। या देवाच्या शब्दाद्वारे परमेश्वर मनुष्याची वेगवेगळ्या प्रसंगी बोलत असतो। संकट समय, दुःखा समय तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो। आणि देवाचं वचन म्हणून हे निर्जीव नसून सजीव आहे, ते मनुष्याच्या जीवनामध्ये अगदी चांगल्या प्रकारे कार्य करत असतो। आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पवित्र जपमाळा किंवा रोजरी, जी आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जात असते, जी आपल्याला परमेश्वराचं वचन अधिक खोलवर नेण्यासाठी आणि त्याला विश्वासाचं पाणी देण्यासाठी आपल्याला पाचारण करत असते। आणि म्हणूनच ज्या ज्या व्यक्तीकडे हे दोन शस्त्र आहेत, देवाचा शब्द आणि ही रोजरी, त्या व्यक्तीचं जीवन अगदी पॉवरफुल, सामर्थ्याने भरलेलं आहे। आणि म्हणून आज देऊळ माता जपमाळेची रोजरी म्हणजेच पवित्र मर्या ही जपमाळेची राणी आहे, हिचा सण साजरा करीत आहे। आणि जपमाळा म्हणजेच रोजरीचं महत्व आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे आपल्याला निश्चित सांगत आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय भाविकांनो, या जगामध्ये अनेक उदाहरणे आहेत की ज्या लोकांना संकट समयी जेव्हा जेव्हा ते जीवनामध्ये कन्फ्यूज होते, जेव्हा जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आलेल्या होत्या, तेव्हा त्यांच्या हातामध्ये ते शस्त्र होतं, ते म्हणजे जपमाळा, पवित्र रोजरी। आणि या रोजरीच्या सहाय्याने त्यांना या जीवनामध्ये योग्य ती दिशा मिळालेली आहे। विशेष करून आतमधून सामर्थ्य मिळालेलं आहे। आणि म्हणूनच पवित्र मर्या ही आपल्याला म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराकडे येण्यासाठी पाचारण करत असते। जितक्यांदा आपण रोजरी करतो, तितक्यांदा आपण पवित्र मर्येद्वारे परमेश्वराचे गुणगान गात असतो। ज्या पवित्र मर्येने बाळ येशूला या जगामध्ये आलेलं होतं, त्या आईकडे गेल्यानंतर आई आपल्याला त्या पुत्राकडे नेण्यासाठी मदत करत असते। आणि म्हणूनच रोजरी म्हणजेच रोजेस। आणि जेव्हा जेव्हा आपण एक पवित्र मर्या किंवा नमो कृपा पवित्र मर्या अर्पण करतो, तेव्हा एक गुलाब, एक रोज आपण त्या मरीला अर्पण करत असतो। आणि कळत नकळत एक सुंदर असं मुकुट आपण पवित्र मरीच्या डोक्यावरती ठेवत असतो। जेव्हा जेव्हा आपण रोजरी बोलत असतो, तेव्हा आपण पवित्र मरीचा मान सन्मान करत असतो, त्या आईचा मान सन्मान करत असतो। आणि जेव्हा जेव्हा रोजरी आपल्या हातामध्ये असते, आपल्या पॉकेटमध्ये असते, आपल्या उशीखाली असते, जेव्हा आपल्या हातामध्ये असते, तेव्हा एक अदृश्य शक्ती आपल्या जीवनामध्ये कार्य करत असते। आणि म्हणून माझ्या प्रिय भाविकांनो, रोजरी आणि पवित्र शब्द ही अशी शस्त्र आहेत
की जी व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये कशा प्रकारे जीवन जगण्यासाठी सामर्थ्य पुरवत असतो. जे सामर्थ्य पवित्र मरियाला परमेश्वराने पुरवलं ते सामर्थ्य आज पवित्र मरिया आपल्या सर्वांना पुरवणार आहे. कारण पवित्र मरियाला ठाऊक होतं की जीवनामध्ये संकट आल्यानंतर आपण काय करावं. ती स्वतः संकटाला सामोरे गेली, परमेश्वराला तिला सामर्थ्य दिलं आणि आज ते सामर्थ्याने भरलेली जपमाळा ती आपल्या हातात ठेवत आहे. जी जपमाळा तिने संत डॉमिनिकला दिलेली होती, त्या डॉमिनिकद्वारे 16व्या सेंचुरीमध्ये जपमाळा करण्याची पद्धत चालू झाली. परंतु ही जपमाळा जितक्यांदा आपण करत असतो, कुटुंबात करत असतो, तेव्हा कुटुंबामध्ये एक ऐक्याचं वातावरण निर्माण होत असतं. ट्रॅव्हलिंग करताना आपण जेव्हा जपमाळा करत असतो तेव्हा परमेश्वराची शक्ती आपल्याला सैतानी शक्तीपासून वाचवत असते. आज या पवित्र मरीचा गुणगान गात असताना नेहमी रोजरी हे शस्त्र आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया, गळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करूया, पॉकेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया, उशीखाली ठेवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजेच ही रोजरी आपल्याला नक्कीच या सैतानी जाळ्यापासून मुक्त करणार आहे. आमेन.